जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला आणि या हल्ल्यानंतर आता भारतानं मोठा निर्णय घेतलाय। परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय झालेत। केंद्र सरकारकडून पाकिस्तानसोबत केलेला सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आलाय। अटारी बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतलाय। त्यासोबतच पाकिस्तानी नागरिकांना भारतीय व्हिसा देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मोदींच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली। पीएम आवासमध्ये सीएसएसची ही बैठक होती। या बैठकीला राजनाथ सिंह, अमित शहा उपस्थित होते। तब्बल 2.5 तास ही बैठक झाली आणि त्यात पाकिस्तान विरोधात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत। कारण दहशतवाद्यांना पोषणारा देश आणि वारंवार हे दहशतवादी आमचे नाहीत असं सांगणारा हा देश आणि म्हणूनच या देशाच्या पाण्यासंदर्भातला महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तसंच पाकिस्तानी नागरिकांनाही लवकरात लवकर देश सोडण्याचे आदेश देण्यात आले। This attack came in the wake of the successful holding of the elections in the Union Territory and its steady progress towards economic growth and development. Recognizing the seriousness of this terrorist attack, the CCS decided upon the following measures. 1. The Indus Waters Treaty of 1960 will be held in abeyance with immediate effect until Pakistan credibly and irrevocably abjures its support for cross-border terrorism. तर पाकिस्तान विरोधात भारतानं मोठे निर्णय घेतलेत। सिंधू पाणी करार स्थगित केला जाणार। अटारी बॉर्डर 1 मे पर्यंत बंद। पाकिस्तानी नागरिकांसाठी भारतीय व्हिसा बंद। पाकिस्तानी नागरिकांना प्रवेश बंदी। 48 तासात पाकिस्तानी नागरिकांनी भारत देश सोडावा असे आदेश देण्यात आले। पाकिस्तानी दूतावासांना भारत सोडण्याचेही आदेश देण्यात आले। तुम्ही पाकिस्तान विरोधात काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत। नेमका सिंधू पाणी करार काय आहे तेही पाहूयात। 19 सप्टेंबर 1960 रोजी कराचीमध्ये भारत पाकिस्तानात सिंधू पाणी करारावर स्वाक्षरी झाली। सिंधू आणि तिच्या 5 उपनद्यांबाबत दोन्ही देशात अधिकार जबाबदाऱ्या निश्चित झाल्या। करारामध्ये जागतिक बँकेची मध्यस्थी सुद्धा पाहायला मिळाली। या करारानुसार सिंधू नदी प्रणालीमधील 20% पाणी भारताला तर उर्वरित 80% पाणी हे पाकिस्तानला देण्याचा निर्णय झालाय। पश्चिमेकडील नद्यांचं पाणी साठवणूक, सिंचन आणि वीज निर्मितीसाठी वापरलं जातं। तर पश्चिम नद्या म्हणजे सिंधू, झेलम आणि चिनाब या पाकिस्तानला देण्यात आल्यात। तर पूर्व नद्या रावी, बिया, सतलज या भारतासाठी आहेत। भारताकडनं जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती अयूब खान यांच्यामध्ये स्वाक्षरी झाली आणि त्यानंतर हा सिंधू पाणी करार झाला। सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आलाय। पाकिस्तान त्यामुळे अर्थातच अडचणीत येईल। पाकिस्तानमध्ये शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई यामुळे निर्माण होईल। शेती उत्पादनावरती सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे। याचा पाकिस्तानी अर्थव्यवस्थेवरती परिणाम होईल। पाकिस्तानी अर्थव्यवस्था सिंधू, झेलम, चिनाब या नद्यांवरती अवलंबून आहे। तर कापडापासून साखरेपर्यंतचे उद्योग सुद्धा पाण्यावरती अवलंबून आहेत। करार स्थगित झाल्यास भारतातील लोकांना अधिक वीज मिळू शकेल। तर दोन्ही देशांमधील संबंध ताणले जाण्याची मात्र शक्यता आहेच।